सिंपल गोष्ट आहे. बेस्ट ऑफ नाही का बराच नाही का तुम्ही जेव्हा पाठांतर करता मला सेम प्रॉब्लेम जात होता. जेव्हा पण कोणतं लर्न करतो ना मोस्ट ऑफ प्रॉब्लेम काय जाते की असं स्टार्टिंग आठवत नाही या मग नाही का मग त्याचं नाही का मग मधातलं वाक्य आठवत नाही. मग जे जसं लर्न केलं होतं तसं आठवत नाही. मग मोस्ट मग नाही का सपोज आता 4-5 लाईनीचा क्वेश्चन आहे 4-5 लाईनीचा आन्सर आहे ते मग त्यामध्ये 2-3 लाईनी मिस होतात म्हणून 2च लक्षात राहतात. मग काय होतं हे त्याच्यामध्ये बहुत वेळ होता. बेटर काय करा एकदम इम्पॉर्टंट काय माहिती आहे का क्वेश्चन कोणता पण क्वेश्चनचा आन्सर लिहिणं म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट आहे मिनिंग समजणं भाई. पण त्याच्यासाठी चॅप्टर आता हे करायला लागते. आता मिनिंग समजलं तर आन्सर तुम्ही लिहू शकता दॅट्स इट. आता सिंपल आहे का मी कोणती स्टोरी सांगितली तुम्हाला त्या स्टोरीची मी विचारा भाई असं असं स्टोरीमध्ये कासव आणि खरगोश होता ते नाही का मग धावत होते आणि मग तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये चित्र तयार होते ना की भाई हा ते धावत आहे ना हे ना ते. मग त्यानंतर मग कोण रेस जिंकला वगैरे मग चित्र मग तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. पण अभ्यासात तसं नाही. इथं चित्र दिसत नाही तर मग काय होते माइंड नाही का त्या गोष्टीला नाही का बरोबर आठवू शकत नाही. तर म्हणून काय करायचं त्याचे 2 टेक्निक आहे. मोस्टली मलाही हा 7-8 मध्ये प्रॉब्लेम जात होता त्याचा क्वेश्चन. पहिलं टेक्निक आता सपोज एखादा क्वेश्चन घेतला जसं की व्हॉट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेट गिव्ह ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. आता याचा आन्सर when an electric current is passed through a coil of wire it behaves like a permanent magnet. आता मोस्टली तुम्ही कसं करता मला माहिती नाही पण स्टील जनरल काफी खूप सारी मुलं असं करतात. when an electric current is passed when an electric current is passed through the when an electric current is passed through the coil when an electric असंच टाईपचं असते ना तुमचं 4-5 जर लर्न करायचं आणि मग नाही का हात ठेवून म्हणून पाहायचं एक्झॅक्टली. पण ते थोडासा रट्टा झाला की नेमकं झाला रट्टा मारायचा तुम्ही की भाई एकच वाक्याने 10 पेरवर घोटा आणि मग नंतर मग त्याला लिहून पहा आलं तर आलं. मग नंतर जेव्हा पेपरची वेळ येते ना तेव्हा मग लिहिलं चुळते तर यार असं काय होतं नेमकं वेनपासून होतं हाऊपासून होतं इसपासून होतं ते झंझटच नको. लिटरली सांगतो 110% सांगतो हा फॉर्म्युला तुमचा वर्क करत. ओके जनरली सांगतो तुम्ही पाहून घ्या. आता एक तुम्हाला करून दाखवतो. सो फर्स्ट क्वेश्चन when an electric current is passed through a coil of wire it behaves like a permanent magnet. Okay, when an electric current is passed through a coil of wire it behaves like a permanent magnet. One end of coil acts on a north pole and other acts as a south pole. When a current is stopped the magnetic properties of coil also vanish. Such a magnet is called electromagnet. 4 ओळीचं एवढा मोठा आन्सर आहे. आता एवढ्याला नाही का पूर्ण रट्टा मारत असा तकरीबन तुमचे 10 ते 15 मिनिट घेईल आणि त्यानंतरही 10 ते 15 मिनिटं घेतल्यानंतरही परत पुन्हा ते जेव्हा पेपरचा वेळ येते तेव्हा परत लिहायला लागते. ठीक आहे. तर वेन एन इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू द कॉईल. आता याला नाही का एक्सपेरिमेंटली कसं करायचं पहा अगोदर. फर्स्ट टेक्निक काय करायचं त्याला चित्र काढायचं. मोस्टली एक मी बनवली होती 8-9 स्टँडर्डमध्ये. त्याला काय करत होतं वेन अँड इलेक्ट्रिक करंट म्हणलं तर करंट. ओके लाईक दॅट इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू द कॉईल ऑफ वायर. कॉईल करत होतो त्याला वायर हे करत होतो आणि त्यानंतर मग हे करत होतं. मग इट बिहेव्स लाईक अ परमनंट मॅग्नेट. मग परमनंट मॅग्नेटचा एक सिम्बॉल करत होतं परमनंट मॅग्नेट किंवा बरेचसे हॉर्सशू मॅग्नेट असते बार मॅग्नेट असते तसंच नाही का डायग्राम काढत होतं आणि लक्षात ठेवत होतं. फॉर्म्युला वर्क करत होता काही इश्यू नाही. मग ते बुक नाही का बिलकुल अलग बनली. नाही तर दुसरी टेक्निक बेटर की ॲक्शन. लोक थोडे पागल म्हणते पण लिटरली वर्क. आता पहिलं वेन अँड इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू द कॉईल ऑफ वायर. वेन सपोज वेन अँड इलेक्ट्रिक करंट पास थ्रू अ कॉईल ऑफ वायर. वेन अँड इलेक्ट्रिक करंट पास थ्रू अ कॉईल ऑफ वायर. परत मी ॲक्शन सांगतो. वेन अँड इलेक्ट्रिक करंट पास थ्रू अ coil of wire. Next, it behaves like a permanent magnet. It behaves like a permanent magnet. मैं माझ्या हिशोबाने स्टाईल करता हूँ. It behaves like a permanent magnet. आता permanent magnet झालं. आता याला आता डोक्यात चित्र बनलं ना. आता मी ऍक्शन करतो तुम्ही बोलून दाखवायचं. ठीक आहे. इनका सबका लेना नावा. कॉईल ऑफ वायर जरा इट झालं दोन लाईन झाले. थर्ड वन एंड ऑफ कॉईल ऍक्स. हा आता वन एंड ऑफ कॉईल ऍक्स नॉर्थ पोल अँड सेकंड अदर एंड ऍक्स ॲज अ साऊथ पोल. आता हे वायर आहे. जस्ट इमॅजिन दिस इज वायर. वन एंड ऍक्स हॅज अ नॉर्थ पोल and other end acts as a south pole. Okay, just imagine that's it. Simple point. One end acts as a north pole and one end acts other end acts as a south pole.
दॅट्स इट. आणि त्यानंतर लास्ट वेन एंड करंट इज स्टॉप. आता करंट जर आता जो करंट मैंने ऐसे एक्शन किया था देखो करंट भेज रहा मैं, अब उसको करंट हैज बीन स्टॉप. करंट हैज बीन स्टॉप. द मैग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ ऑल्सो वॅनिश. वॅनिश मतलब चले जाना, गायब होना. वॅनिश म्हणजे गायब होणार. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी जे कॉईल होतं असं असं केलं होतं त्याची प्रॉपर्टीज काय झालं, व्हॅनिश झाली. वेन द करंट हॅज बीन स्टॉप देन द मॅग्नेटिक म्हणजे अट्रॅक्ट करण्याचे मॅग्नेटिक प्रॉपर्टी हॅज बीन व्हॅनिश. गॉट इट. सो current has been stopped, then magnetic properties of coil has been vanished, and the last such magnet is called electromagnet. That's it. आता पूर्ण एका जमात. ओके, मी ऍक्शन करतो, तुम्ही फक्त सांगायचं. एवढं झालं. कॉईल मधून 5 झालं. त्यानंतर मॅग्नेट झाला. देन हा वन एंड असायचा साऊथ पोल झाले 2 पॉइंट. थर्ड पॉइंट आता करंटला स्टॉप करायचा. When the electric current has been stopped, then the magnetic properties of coil vanish. म्हणजे काय झालं. ओके, and the last such magnet electromagnet. दॅट्स इट. समजलं. तर याला आता हे गॅरंटी आहे. हे तुम्ही नाही का मग नाही का पेपर लिहेपर्यंत राहायचं, कारण की याच्याने हेल्प का होते. पहिली गोष्ट डोळ्यात चित्र बनते. दुसरी चीज अगर सपोज पेपरमध्ये अशी कंडिशन आली सारा नेक्स्ट लाईन काय, मग ते नेक्स्ट लाईनच्या ऐवजी मग ते ऍक्शन आठवतं. अच्छा मला काय होतं करंट. हा एक मिनिट, करंट हॅज बीन स्टॉप. ओके, हा मग करंट हॅज बीन, तर मग ते वाक्य झुटता नाही बनता. लिटरली एक फक्त हे कसं आहे, एक तर समोरचा व्यक्ती नाही का फक्त एवढं नाही करायचं की काय होतं, बऱ्याच गोष्टीला व्हिज्युअलाइज करायला लागते. चित्र डोक्यात गेले पाहिजे, हे गेले पाहिजे, तेव्हाच नाही का क्वेश्चन आन्सर लर्न होतं. आणि जर का तुमचं व्हिज्युअलायझेशन झालं नाही, कोणताच क्वेश्चन आन्सर लर्न होत नाही. कारण की नंतर तुम्हाला जाऊन मोठे मोठे क्वेश्चन आन्सर लर्न करायचे आहे. मोस्टली जसं की सपोज फ्लावरचा आहे, पूर्ण तुम्ही स्टेमन स्टिग्मा वगैरे एक्सप्लेन करता, या फिर समोर जाऊन रिप्रोडक्शन वगैरे, तर एवढे मोठे मोठे क्वेश्चन आन्सर एवढं नाही होत. बेटर तर मग चित्र थ्रू लक्षात ठेवा, नाही तर ऍक्शन थ्रू. एक टाइमवर थोडासा टाइम लागला तर चालते, पण हे लॉंग लास्टिंग आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटचा केव्हा प्रश्न होते तुम्हाला हे ऍक्शन सापडतो. बाकी चला.